चालू असलेला हा नवरात्र उत्सव, का साजरा केला जातो? तर या नवरात्र उत्सवात देवीचंच पूजन का केलं जातं? तर या देवीचे आपल्यावर अनंत असे उपकार आहेत. आता तुम्ही म्हणणार की या देवीचे आपल्यावर काय उपकार आहेत आणि आपण हा उपवास का करतो? तर या देवीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण हा उपवास करतो, जागर करतो, देवीचा गोंधळ करतो, कारण या देवीचे आपल्यावर उपकार आहे. आता देवीचा पहिला उपकार आपल्यावर काय? जेव्हा ही देवी आपल्याकडे सरस्वती रूपाने येते तेव्हा ती आपल्याला विद्या नावाचं धन देत असते. हीच देवी आपल्याकडे जेव्हा लक्ष्मी रूपाने येते तेव्हा आपल्याला पैशांचं धन देते. आता आपल्या अंगावरील हे भरजरी वस्त्र, महागडे कपडे, आपल्या हातातल्या अंगठ्या, पायातलं पैंजण, गळ्यातले अलंकार हे कशाने मोफत मिळतात का? तर नाही, या लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्याला ते मिळत असतात. त्यामुळे आपल्याला ह्या देवीचे उपकार आपल्यावर आहे. जेव्हा हीच देवी आपल्याकडे अन्नपूर्णा म्हणून येते तेव्हा ती आपल्याला आपल्या पोटाची आग शमवण्यासाठी अन्न देत असते. म्हणून अन्नपूर्ण मातेचेही आपल्यावर उपकार आहे. आणि हीच देवी जेव्हा आपल्याकडे रेणुका म्हणून येते तेव्हा ती देवी आपल्यातील रोगराई नष्ट करत असते आणि आपल्याला आरोग्य संपादन करत असते. म्हणून या नवरात्र उत्सवात आपण उपवास करून तिचा जागर गोंधळ घालून तिच्या ऋणातून मुक्त व्हायचं असतं. आपल्या साधू संतांनी सुद्धा असाच जागर गोंधळ केला होता. त्यांनी जागर गोंधळासाठी मंडप सुद्धा दिला होता. कशाचा मंडप? मृत्यू पाताळ यांचा मंडप घातला हो. 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 म्हणजे हा गोंधळ सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायाला अनुसरून आहे. आपल्या संतांनी सुद्धा देवीचा जागर केला, देवीचा गोंधळ केला. त्याच्यासाठी त्यांनी स्वर्ग, मृत्यू, पाताळ यांचा मंडप घातला होता आणि त्यांनी फुलवारा बांधला होता 4 वेदांचा, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आणि 5वा वेद म्हणजे तुकोबारायांचा गाथा, अशा 4 वेदांचा फुलवारा बांधला.